कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रावळात सांज आरती चालू होती. घाटेच्या आवाजात गणोजींचे इमानदार शब्द विरून जात होते. लगोलग 1,500 कडव्या हशमांची फौज घेऊन मुकर्रब खान निघाला कोल्हापूरहून आंबा घाट मार्गे संगमेश्वराकडे. 1,500 हत्यारबंद हशमांचे घोडापथक खडखडत्या टापांनी कोल्हापूरहून निघाले. आघाडीला होती मुकर्रब खान, त्याचा मुलगा इखलास खान आणि त्यांना दौडीचा पन्हाळा बगलेला टाकून जवळ आणि बिलगोरी मार्ग दाखवायला उजवे गणोजी आणि कान्होजी होते. घोडे आंबाघाटाच्या रोखाने खाडखाड दौडत असतानाच शक आलेल्या इखलास खानाने मोठ्याने ओरडून आपल्या बापाला विचारले, हात नहीं आया काफर और जंग में जान पे बेती तो अब्बा जान डरपोक शहीद हो जाएंगे, आका जान के नाम पर फतेह हुई तो मालामाल कर देंगे हजरत गौर में. मुकर्रब खान जीवाच्या कराराने दौडत होता. गणोजी, कान्होजी, नागोजी त्याला डावरी खडस सही हाताला म्हणत हात उडवून माग दाखवत होते. ओढे वहाळ सपासप मागे पडत होते. पुरते सांजावले तरी खिनभर फौज रुकली. पलोते पेटवले गेले. मशाल घेतलेल्या घोडा हशमांनी ते एका हाती तोलत आत गाडी घेतली. काही फौज फळीत पांगली. एक पेटता जिहादी लोळ पुढे सरकावा तशी जिद्दी फौज टापांवर पडली. पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणाऱ्या मेटकऱ्यांनी पलोतींची ती रांग दौडताना बघून बालेकिल्ल्याकडे धावत झेप टाकली. सरनौबत मनलोजी घोरपड्यांना तो धापातच म्हणाला, काच झाला घोरपडे बाबा, कोल्हापूरचा तळ संगमेश्वराच्या रोखानं दडतय. घोडा किती हाय काय माग नाही रात तिचा घावला. पन्हाळ्यावर पाठोपाठीने सटासट हुकूम सुटले. महालोजी आपल्या चिरंजीव संताजी बहिरजी यांच्या जोडीने पागेसमोर आले. 500 घोडा हा हा म्हणतात जिलबंद झाला. त्याला पाठीशी घेत महालोजी कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले. विशाळगडाच्या रोखाने आडवात धरून संगमेश्वराकडे दौडू लागले. घोर पटलेल्या मराठी दौलतीला प्राणबाजीने वाचवायला झाल्या उमरीचे घोरपडे 2 बांड्या मुलासह दौडू लागले. आबा, गाठो आम्ही संगमेश्वर वेळेवर? थोरल्या संताजीने शकाने विचारले. अरे निस्त पोहोचून काय कामाचं? वेळ पडली तर शिर काटून ठेवायला लागेल शिवाजी राजांचा अंकुर जपायला. महाळोजीच्या पांढरगोट गलमिशा वाऱ्यावर फरफरत होत्या. एकीकडून महाळोजी आणि दुसरीकडून वाटेने मुकर्रब आणि त्यांचे साक्षीदार संगमेश्वर जवळ करण्यासाठी उरफोडीने दौडू लागले. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या व ज्योतिबावर नित्याच्या घाटा खणखणून गेल्या. काळ रात्र पळापळाने चढू लागली. यावेळी संगमेश्वर गाढसूक झाले होते. सरदेसायांच्या वाड्यावर हत्यारी गस्ती पहारे फिरत होते. वाड्याच्या सुखदालनात मंचकावर लेटलेले छत्रपती मध्येच कुस पालटत होते. झोप साधत नव्हती. आदिलशाही कुतुबशाही घशात घालून अकलूचला स्थान झालेला औरंग्या, गावोगावचे फितवेखोर, दर्या गिळायला बसलेले फिरंगी हपशी, चित्रांमागून चित्रे त्यांच्या मणी गस्त घालीत होती. येसुबाई, आबासाहेब, थोरल्याऊ, धाराऊ, समर्थ, सती गेलेले आऊसाहेब, कुठेतरी खुलताबादेत कोठीत पडलेल्या दुर्गाबाई, राणोक्का अशा मुद्रा त्यात मिसळत होत्या. वाड्याच्या पागेतली घोडी मध्येच नागपुड्या झटकून फुरफुरत होती. मध्यरात्र टळी तसा खाशांचा डोळा लागला. पळे पावला पावलांनी पुढे सरकू लागली. रात्रीची कूस फोडून उगवण्यासाठी नवा दिवस धडपडू लागला. उत्तरात्र धरून वाड्याची शांतता भेदत 2 घोडाईत हमचौकात उतरले. तीरासारखे वाड्यात घुसले. खिदमतदाराला त्यांनी कलशांना बिगी उठवायला सांगितले. महाराजांच्या सुखदालना शेजारच्या कोठीत झोपलेल्या कलशांना खिदमतदाराने आत जाऊन उठवले. बुईवर पगडी नसलेले कलश भयशंकेने तसेच बाहेर आले. क्या हे मुजरा करणाऱ्या घोडाईतांना त्यांनी शंकेने विचारले. राणापांगीनं आडवाटेनं गणिम संगमेश्वर जवळ करतोय. महाराजांना उठवा चटशिरी, कानी घालू द्या त्यांच्याहून. खबऱ्या घोडाईतांपैकी एक इकडे तिकडे बघत थरकापून म्हणाला. खांद्यावरून लोमते उपरणे दोन्ही हातांच्या मुठीत गपकन पकडून कुलेश सुखदालनाकडे धावले. आत जाऊन मंचका शेजारी उभे होत तत्परतेने म्हणाले, स्वामी, स्वामी उठिये. कोण? म्हणत महाराज मंचकावरून उठते झाले. बाहेर संगमेश्वराच्या घरट्या घरट्यात कोंबड्या आरवत होती. वकूत नाही, घोडा फेकत एक फौज रानातनं दौड घेतीया. खाशांनी चढे घोडे व्हावं आणि खिनबरवी न थांबता याच वक्ताला संगमेश्वर सोडावं. इथल्या पागेपरास दौडीत लय घोडा आहे, तड नाही लागायची. दोन्ही खबरे घोडाईत एका पाठोपाठ एक म्हणाले. हात पाठीशी बांधून सुखदालना तिकडे तिकडे झपाझप फेर धरणाऱ्या छत्रपतींकडे ती घोडाईत उत्सुक डोळ्यांनी बघू लागली. कोणाडत पेटत्या टेंब्यांकडे बघत एकदम थांबून राजे कुलशांना म्हणाले, शिरक्यांची माणसं आहेत ती. कोल्हापूर शिवाय तळ नाही गणिमाचा जवळपास. विषाद नाही त्यांची. एवढ्या गचपानात घाटाफांदीतून रात्रीचं संगमेश्वरावर चालून येण्याची. कुलेश यांची व्यवस्था करा. खबऱ्यांच्याकडे हात करीत महाराजांनी कुलेशांना आज्ञा केली. विचार करत कुलेश आणि मुजरा करत चुटपुटत खबरे बाहेर गेले. महाराज पुन्हा फेर घेऊ लागले. थोड्या वेळाने येऊन मंचकावर लेटले. काही केल्या झोप येईना त्यांना. मणी शिरक्यांची भिंगरी घुमत फिरू लागली. आता रायगडी गेल्यावर श्री सखींना कसं सांगायचं? त्यांच्या पाठराख्या भावांना हुसकावून लावणं पडलं शिरकानातून. काय ह्या शिरक्यांचा आमचा ऋणानुबंध? काय मिळालं श्री सखींना आमची नावे मळवटीक बाशिंग बांधून? राजांच्या मणी विचाराने तक्कात ठेवलेल्या राजटोपाकडे ते बघू लागले.
टेंब्यांच्या मंद उजेडात त्याची कलाभूत झगमगत होती. त्यांना जाणवले आबासाहेबांचा राजडोप उभ्या माटाचा होता, आपल्या बसक्या माटाचा, मोगली किमावसागतच. आमच्या आजोबांचाही तसाच. त्यांनी निदान आदिलशाही निजामशाही सतत जबरीत ठेवल्या. आम्ही राखू ही मराठशाही. इकडे संगमेश्वराच्या वेशीत घुसलेले म्हालोजी बाबा आपले घोडा लोक संगमेश्वराभोवती पांगटे फेकून त्याला कडं टाकून संगमेश्वर राखायला खडे टाकले. आडावाटेने जीवाची पर्वा न करता घोडे फेकल्याने ते वेळेवर पोहोचले होते. त्यांच्या पांगत्या शिबंदीने नरड्यांचा घाटा फोडून उगवत्या पहाट्याला थरकावून टाकणाऱ्या किलकेऱ्या उठवल्या. हर हर महादेव. त्या विरायच्या आत बेफान बेलान तोडत हशमाची जिहादी फौज पाठीशी घेत मुकर्रब इक्सला तुरळाचा लोळ उडवीत संगमेश्वराच्या वेशीत घुसले. उगवता दिवस त्या धुळीच्या लोळीने पुरता झाकोळून गेला. दिन दिन चारोळ्यांनी संगमेश्वर दणाणले. कालवा झाला. देसाईंच्या वाड्यात तो कानावर पडताच ताडकन उठलेले महाराज दरवाजाकडे झेपावले. बाहेरून भयकातर झालेले धावत येणारे कुलेश त्यांना धडकायचेच थांबले. राया अंता तर कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. आज सगळा दिवस बाजूला ठेवत राया तर थेट छत्रपतींच्या दंडाला धरून गदागदा हलवत म्हणाला, इळभर थांबू नकासा, घात झालाय, हत्यार घ्या आणि बाहेर पडा, निघा निघा. गडकन वळून दालनाच्या तपकातील टोप मस्तकावर ठेवून म्यानातली तलवार बाहेर खेचून म्यान तसेच फेकत राजांनी डाव्या हाती ढाल तोडली. आपल्या दालनातून हाती ढाल तलवार घेतलेले कुलेशही बाहेर पडले. सगळ्या वाड्यातले माणूस मिळेल त्या जागेची हत्यार घेऊन चला बाहेर वा, गाव यरगाटले गणिमाला म्हणत बाहेर पडू लागले. कालवा उडाला वाड्यावर. राया अंता कुलेश अर्जोजी यांच्यासह महाराज दरवाजा बाहेर पडले. वाड्याच्या पागेतून बाहेर काढलेली घोडी धरून मोततदार डोळ्यांना जीव आणून टकमक दरवाजाकडे बघत होती. प्रत्येक क्षण डोंगरागत छाताडावर असह्य झालेल्या मोततदाराने आपला जीवापेक्षाही घोडी मोलाची मानून दरवाजातल्या झोंबाझोंबीकडे सरकले. एवढ्यात 100-500 हशमांचे दिन दिन गरजणारे जंग अंगभर सरसरले. बेभान होऊन इखलास खान आपल्या हाताचे तेग ताचवत दरवाजात येऊन भिडला. सगळा जीवच महाराजांच्या तडकल्याने मुकरब खानाच्या पथकाचे वार हटवत माळोजींनी संताजी बहिर्जीसह त्याला अडवे मोठ्या निकराने दरवाजापाशी आले. दरवाजा समोरच आता कुरुक्षेत्र पेटले. मोतद्दाराने आणलेली जनावरे राजे कुलेश अर्जोजी राया अंता यांनी अतिटतीने मांड्याखाली घेतली होती. माळोजींनी आपला घोडा धन्याच्या जवळ काढला होता. बिंगरीसारखा तो त्यांच्या घोड्याभोवती फिरवत माळोजी झाली वार झेलताना वार करतानाच ओरडत होता, भांगा काढा धनी, नावडी जवळ धरा, मडक्यात बसून इथनं निघा, जीवाची बाजी आम्ही लावू. माळोजींच्या रूपाने मराठी दौलत आक्रोशित होती. जागी जागी मावळे हशमांची जंगी हत्यारे मारामारी जुंपली होती. खणखणाट आरोळ्या टापा वार वसताच उठणाऱ्या घोड्यांच्या किंकाळ्या यांचा कोलाहल माजला होता. भवानीच्या पोतागत अंगभर सरसरून पेटलेले छत्रपती संभाजीराजे गोपन फिरवावी तसे हातचे हत्यार सपासप फिरवत भांगा मिळेल तिथे मांडाखालचा चंद्रावत घुसवू लागले. महाळोजी कुलेश संताजी बहिर्जी अर्जोजी असे कोरबान पटा वादळातून दिवटी जट्टून ने तसे त्यांना नावडीच्या रोखाने भांगा देण्यासाठी कडे टाकून पणाला पेटले. जसा महाराजांचा पांढरा चंद्रावत सरकत होता तसा इखलास खानही मधल्या लढत्या मावळ्यांना बगलेत टाकत सरकू लागला. आता महाराज वाड्यापासून नावडीच्या बरेच जवळ आले होते. पहाट सरती असूनही लढणाऱ्या मावळ्यांच्या आणि हसमांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. आपल्या लोकांना चेतना देताना म्हाळोजी कुलेश मुकर्रब इखलास कोरड पडावी अशा किलकाऱ्या देऊ लागले. गर्दीतून बाहेर पडलेल्या मावळ्यांनी नदीच्या पात्रात हत्यारबंदीने सिद्ध केलेली हुडकी रचमळत होती. काठावरच्या माळरानावर चाललेल्या झोंबाझोंबीकडे डोळ्यात प्राण आणून बघत होती. खास काफरांच्या राजाला अंगलटीने भिडण्याच्या आड म्हालोजीच येतात हे हेरलेला इखलास म्हालोजींकडे बोट रोखत ओरडला, घेर डालो बुड्डे को. राजांची आघाडी धरून लढणाऱ्या म्हालोजींच्या भोवती चौताळल्या हशमांची दाटी केली. फळीपासून म्हालोजी तुटून एकटे झाले. तरीही हातचे हत्यार लाजून जावे असे खरच पडल्या तोंडाने बुड्या बोलीत कडकडत राहिले. नावडी वडकी गणी सिंहगडावरचे शेलार मामा जसे त्यांच्या रूपाने हात फिरवित होते. मामा फत्ते घेत टिकले होते, पण म्हाळोजी अंगावर जागा नव्हती त्यांच्या जखम झेलायला. आणि झालाच वार हशमी. जाड पात्यांच्या तेगीचा त्यांच्या छाताडावर कोसळले. म्हाळोजी जनावरावरून खाली कोसळले. दौलतीचे दुसरे मर्दाना सरळ लष्कर कोसळले. एव्हाना नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचलेल्या लढत्या राजांच्या कानावर जाळासारखी खबर पडली. म्हाळोजी बाबा पडले. ते ऐकताच सुन्न झालेल्या शिवपुत्राच्या हातातली तेग पळबळ जागी चुरकली. तोच मोका साधून भोवती पिडल्या हशमांतून आला वार हुकवण्यासाठी झटकन मान कलती फिरवताना राजांच्या डोईचा टोप उडाला. नावडीच्या भुईवर आला. त्याने चरकलेल्या राजांच्या कसल्या तरी अनामिक बळाने पायीच्या मोजड्यांचीच टाच इतक्या जोराने चंद्रवाताच्या पोटात घुसली की कळीसरशी ते जनावर नदीकाठच्या रोखाने बेफाम उधळले. पण पात्रात उतरावे तो पोरा नदीकाठ नंग्या तेगी उभारलेल्या हशमांनी केव्हाच रोखून टाकला होता.
घोडा फिरवलेल्या छत्रपतींना संताजी बहिर्जी सावलीसारखे मागे आलेले दिसले. त्यांना बघताच महाराज ओरडले, थांबू नका इथं, रायगड गाठा, मिळेल त्या आसामीनिशी गट राखा, निघा. भोवतीच्या हशमांचे वार दोघेही परतत होते. काळीज हेलावून गेलेले संताजी पिळवटून ओरडले, होयाचं ते होईल, आबा तर गेलेच, कसं टाकावं धनेस ते माग ऐकलं. आण आहे जगदंबेची, हुकूम आहे हा आमचा, निघा. एवढ्या कोंडीत ऐन जंग मैदानावर सुद्धा त्यांच्या न कळणाऱ्या डोळ्यांकडे बघताना हत्यार फिरवणारे संताजी ओरडून गेले. जी, आणि त्यांनी घोडा वळवला. बहिर्जी त्यांच्या मागे झाले. जागोजागी नावडीच्या माळावर कामे आलेल्या मावळ्यांचे आणि हशमांचे देह इस्तस्त पडले होते. निश्चित पडल्या सरनोबत म्हाळोजी बाबांच्या पांढऱ्या गळमिशा वाऱ्यावर फरफरत होत्या. त्यांचे एवढे डोळे कसल्या तरी आशेने नावडीच्या नदीकाठाकडे जकडले होते. अर्जोजी, राया आणि तासावलीसारखे खाशांच्या पाठीशी होते. संगमेश्वराबाहेर निसटण्याचे सर्व मार्ग रोखले गेले होते. लढणे आणि लढणे एवढेच सगळ्यांच्या हाती उरले होते आणि ते सर्वांनीच पुरते जाणले होते. मने करकचून बांधली होती. चारी बाजूला सरसर फिरत्यात नुसत्या तेगींचा खणखणाट चालू झाला आणि कुठून तरी सुटलेला एक तीर कुलेशांच्या उजव्या दंड्यात सपकारत घुसला. डाव्या हाताने उजवा दंड घट्ट पकडून धरतानाच कुलेश घोड्यावरून कोसळले. कोसळतानाच ओरडले, मैं गिर गया. ते ऐकून अंगावर पडते वार सपासप फेकून देत छत्रपती त्यांच्याजवळ आले. पाती लवायच्या आत भुईवर झेप टाकून त्यांना काकेत हात घालून वर उचलताना म्हणाले, उठा छंदोगोमात्य, धीर धरा, लढता लढता मरू, पुरे करू जिंदगीचे काव्य साजेसे. कुलेशांनी तीर केव्हाच काढून फेकला होता. जाम्याचा उजवा हातुपा रक्तचिंब झाला होता. तरीही मुठीतले हत्यार नव्हते सोडले त्यांनी. राजांच्या बरोबरच पाय उतार झालेले राया, अंता, अर्जोजी असे कितीतरी धारकरी महाराज आणि कुलेश यांच्यावर तुटून पडणाऱ्या हशमांच्या लाटा थोपून धरण्यासाठी निकर करत होते. आता भुईवरची हातगाईची मारामारी पेटली. कुणाचीच कुणाला जोड मिळणे शक्य नव्हते. इकलास मुकर्रबही पाय उतार झाले होते. हशमांची इतकी दाटी झाली होती की त्यातल्याच कित्येकांना हत्यार फिरवणेही अशक्य झाले. कुणालाच हत्यार फिरवता येणार नाही इतकं माणूस राजांभोवती दाटलं. त्यांच्या जखमी अंगाभोवती चौबाजूंनी कैक भाल्यांची टोके आणि तलवारीची पाती भिडली. हातची उचललेली आबासाहेबांची भवानी तशीच रुकली. नैवेद्याचा गुळखडा चहूबाजूंनी काळ्याशार डोंगळ्यांनी घेरला. हीच गत कुलेश, रायाजी, अंताजी यांची झाली. दाटलेल्या हशमांची कोंडी फोडत मुकर्रबचा तरणाबांड मुलगा इखलास, श्रींच्या राज्याची वारस असलेल्या बर्हाणपूर, औरंगाबाद तसनस करणाऱ्या, गोव्यातील फिरंग्यांची झोप उडवणाऱ्या, जंजिऱ्यातील हपशांना हाय घ्यायला लावणाऱ्या, आका हजरतला मराठी मुलकातून शिकस्तीनं फौजा माघार घेण्याची नौबत आणणाऱ्या लईम संभाळ समोर आला. देहाचे म्यान नावडीच्या मातीवरच ठेवल्यागत तेगीच्या धारेसारख्या तळपत्या नजरेने राजे हातच्या भवानी तलवारीकडे बघत होते. कोणातच नसल्यागत. रख दो हत्यार, इखलास कडाडला. भक्कम खडकावरून दर्याची लाट जावी तसेच ते शब्द राजांच्या कानावरून गेले. तसुबरी हालचाल झाली नाही त्यांची. काफर सुनते हो, फेक दो हत्यार. घुशाने पेटलेला इखलास अभिषेक समयी पवित्र नद्यांचे जल तीर्थ म्हणून मस्तकी घेतलेल्या राजांच्या केसावळ मुठीत पकडून ती गदागद हलवीत म्हणाला. त्या बेगुमानीने राजांनी आपली जळजळीत नजर खानावर टाकली. ती बघून राजांच्या हातचे हत्यार क्षणात गर्दनीवर उतरेल म्हणून खान चरकला. एवढ्यात गर्दी फोडत लालसर दाट मिशांचा खास मुकर्रब खानच त्या जागी आला. त्याला फुर्निसात करून इखलास म्हणाला, हत्यार नहीं छोडता कापर, मगरूर है. सबूर बेटे, सुरमा आदमी शोक से हत्यार नहीं छोडते. आपल्या बेठ्याला सुमार करत मुकर्रब राजांच्या सामने आला. त्यांच्याकडे बघत भोवतीच्या आपल्या हशमांना म्हणाला, गस्त करो इसे पहिले, रस्से डाल दो हाथों में, बाद में खींच लो हथियार, ले जाओ. लढाई थांबली होती. जिवंत मावळे मंडळी काठीबंद झाली होती. महाराज आणि छंदोगोमात्य कवी कलश संगमेश्वराच्या शिवासमोर बस्त झाले.